याच्याकडे लक्ष असू द्या. आणि क्रॉसिंग कंपल्सरी आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल, व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, याची नोंद घ्या. जर पंचांना रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 15 सेकंदच्या आत आपण रिव्ह्यू घेतला पाहिजे. तर सामना सुरू होत आहे. श्री गुरुदत्त मानकोली विपक्ष गावदेवी पूर्णा. नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी पूर्णा संघानं. जे आपले असोसिएशनचे नियम आहेत, फक्त दोनच चेंडू चेक करण्यासाठी दिले जाणार आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या पंचांचं. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. सुनील माली आणि नॉन स्ट्राईकला राहुल माली. आणि गोलंदाजीसाठी तयार आहेत गोलंदाज यशवंत. मॅच ऑन. पहिला चेंडू आजच्या दिवसातला यशवंत घेऊन येतो या सुनील मालीसाठी. वेलकम गणेश पाटील. सोडून दिलेला आहे ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. आणि वाईडने आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. अतिरिक्त धावसंख्येने श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन होतं या श्री गुरुदत्त मानकोळी संघाचं. 10 वाजून 13 मिनिटं झालेले आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत गावदेवी पूर्णा संघाला. यशवंत पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते ते 2. सकाळी सकाळीच 2 धावांचा नाश्ता येते मानकोळी संघासाठी. पुन्हा एकदा यशवंत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता. एलिव्हेशन चांगलं नव्हतं. एक सिंगल मात्र मिळणार आहे. एक सिंगलने धावसंख्या वाढते ते 3. आणि सुनील माली आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या येते 3. फक्त एक चेंडू टाकून झालेला आहे पहिल्या षटकातला. स्ट्राईकला राहुल माली. अतिशय सुरेख असा चेंडू होता. लो फुलटॉस होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू सरसावतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 5. लोअर फुलटॉस चेंडू होता. गॅपमध्ये ढकलता आला नाही. निश्चित एलिव्हेशन जर चांगला असतं तर कनेक्शन प्रॉपर असतं तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. पुन्हा एकदा यशवंत. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेले होते परंतु झेल घेण्यात असमर्थ. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतोय सुनील. आणि बघता बघता 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. झेल घेण्याची संधी होती परंतु मिड ऑफला तैनात असलेले क्षेत्ररक्षक हे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. यावेळेस फुल टच चेंडू. नक्कीच फलंदाज इथे धावबाद झालेले आहेत.
पहिला हादरा बसतोय श्री गुरुदत्त मानकुळे या संघाला. राहुल माली बॅक टू द पॅव्हेलियन. धावबादच्या स्वरूपात हा पहिला विकेट. 8 या धावसंख्येवर नवीन फलंदाज येतोय अविन माली. फुलटच चेंडू होता पण त्याचा हवा तसा फायदा उचलता आला नाहीये. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी सज्ज होत आहे अविन माली. धावसंख्या येते 8. खराब चेंडू होता परंतु खराब चेंडूवर सुद्धा धावबादच्या स्वरूपात विकेट मिळालेली आहे गावदेवी पूर्णा संघाला. यशवंत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज अविन माली. ओव्हरपिच चेंडू होता ढकलून दिलेला आहे. एक धाव मात्र मिळते अविन माली याला. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या येते 9. एकंदरीत अजूनपर्यंत मोठा फटका मात्र या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. सकाळचे सत्र आहे, थोडीशी हवा आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा यशवंत. यावेळेस मात्र अप्रतिम असा चेंडू, अतिशय सुरेख असे चेंडूची हाताळणी. ते यशवंत याच्या मार्फत शेवटचा चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1-9 अशी धावसंख्या झालेली आहे श्री गुरुदत्त मानकुळे या संघाची. यानंतरचा सामना असेल आयोजक संघ गावदेवी पिंपळकर विपक्ष शेडू मातावाल. तर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे आहे. एक इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस झालाच पाहिजे, हा स्पर्धेचा नियम आहे. आणि जो संघ हजर नसेल तर त्या संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आणि जर दोन्ही संघ उपस्थित नसले तर षटके कमी करण्यात येतील, याची नोंद घ्या सर्व संघांनी. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकामध्ये 1-9 अशी धावसंख्या झालेली आहे गुरुदत्त मानकुळे संघाची. क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत प्रशांत. समोर फलंदाज अविन माली. नॉन स्ट्राईकला सुनील माली. सकाळचे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी हलकीशी हवा मैदानामध्ये. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणि या ओव्हरची सुरुवात सुद्धा व्हाईट बॉलनं झालेली आहे. धावसंख्या होते ती 10. 1-10. आपण पाहतात आई गावदेवी चषक 2025 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम. आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अतिशय सुरेख असा झेल घेण्यात यशस्वी झालेले आहेत. दुसरा फलंदाज बाद होतोय 10 या धावसंख्येवर. अविन माली हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्यात यशस्वी झाले होते परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. मिड विकेटला तैनात असलेले क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन निसावला. बाद होतोय गुरुदत्त मानकुळे या संघाचा 10 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना संदीप माली ज्युनियर. डावखुरा फलंदाज संदीप माली मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अविन माली याला खास काही करता आलं नाही, फक्त एक धाव त्याच्या बॅटमधून आली. 2 चेंडूंचा सामना केला. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र राऊंड
चेंडूची गती थोडी वाढवली होती प्रशांत याने. आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु वेगवान चेंडू होता, त्यामुळे बॅटवर आला नाही. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र गती थोडीशी कमी केली. प्रशांत याच्या गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र संदीप माली, सुनील माली याला काहीतरी सल्ला देताना लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले गेले आहेत सुनील माली याच्या मार्फत. क्रमांक 2 षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या फक्त 11. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. वेलकम शेळू माता वर्ल्ड. एक धाव मात्र मिळते. वेलकम संजय पाटील, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर. धावसंख्या होती ती 12. 2 बाद 12. पुढे एकदा प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. संदीप मालीसाठी हा चेंडू. इथे मात्र अतिशय सुरेखरित्या कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव मिळते. 1 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 13. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकामध्ये 2 बाद 13 अशी धावसंख्या झालेली आहे श्री गुरुदत्त मानकोली संघाची. आणि या ओव्हरमध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या प्रशांत याने, एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. वेलकम संजयजी पाटील, ऑल शेलूमाता वर्ल्ड टीम इथे दाखल झालेली आहे. धावसंख्या तिथे 13. 2 बाद 13. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3ऱ्या षटकासाठी विठ्ठल. आपल्याकडे 4 मिनिटं आहेत हे षटक टाकण्यासाठी. 11 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला आहे 2 षटकांसाठी. चालू असलेला सामना गावदेवी पूर्णा विपक्ष श्री गुरुदत्त मानकोली. गुरुदत्त मानकोली संघाने 2 षटकामध्ये 13 धावा बनवल्या गेल्या आहेत. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले आहेत. सध्या मैदानावर टॉप फलंदाज संदीप माली आणि नॉन स्ट्राईकला सुनील माली ही जोडी आपण बघत आहात. सुनील माली या फलंदाजाने 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. विठ्ठल पहिला चेंडू, अतिशय सुरेखरित्या चेंडू ढकलून दिलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये विठ्ठल करतोय. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14. विठ्ठल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. फलंदाज सुनील माली. यावेळेस मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज होतोय बाद. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाने सुद्धा आपली चालाकी तिथे दाखवली. चेंडू थोडासा बाहेर ठेवला आणि बॅटची हलकीशी कडा घेऊन मनोज टावरे यांनी तो चांगला असा झेल घेतलेला आहे. नवीन फलंदाज द्वया संदीप माळी सिनियर. धावसंख्या 14. 3 बाद 14. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळते. विठ्ठल याला फुलटा चेंडू मात्र बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. 1 धाव मात्र मिळते आणि पंचांनी इथे बिमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे.
फुलटॉस चेंडू होता. आल्या फुलटॉसने स्वागत केलं होतं संदीप माली. मोठी संधी होती, चांगली संधी होती मोठा फटका मारायची, परंतु बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येची संघाची धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा स्ट्राईकला संदीप माली ज्युनियर. गोलंदाज विठ्ठल गायकवाड. आखूट टप्प्याचा चेंडू सोडून दिलेला आहे आणि इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर. फलंदाज होतो धावबाद आणि पंचांचा शब्द व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येवरती 16. मात्र संदीप माली सिनियर एक चांगला फलंदाज इथे बाद झालेला धावबादच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतो या मनोज. चांगली गोलंदाजी गावदेवी पूर्ण संघाकडून बघत आहोत. षटकामध्ये यशवंत याने 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रशांत यांनी दुसरा करायचे आहे. फुटप्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होत आहे गावदेवी पूर्णा संघाची. तिसरी षटके मार्गस्थ आहे. विठ्ठल गायकवाड संदीपसाठी हा चेंडू. हे मात्र मोठा फटका मारू की कट करू या दोन द्विधा मनस्थितीत होते संदीप माली. आणि पुन्हा एकदा येतो निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 4 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे ती श्री गुरुदत्त मानकुली या संघाची. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. विठ्ठल गायकवाड. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते निलेश. या धावामध्ये फक्त 3 धावा, या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत विठ्ठल गायकवाड. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला झेल गेलेला आहे. कोणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. आई गावदेवी चषक पिंपळगर 2025 आपल्यामध्ये आपले सहर्ष स्वागत. कोणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री अरविंद गोरले साहेब तसेच हेमंत खडसरे साहेब, पोलीस निरीक्षक अरविंद गोरले साहेब तसेच हेमंत खडसरे साहेब या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज येतोय किशोर. षटकार मारल्यात पुढच्याच चेंडूवर मनोज हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 24. पुन्हा एकदा निलेश. किशोरसाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. अतिशय सुरेख खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा
पूर्ण केलेले आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 26 धावा झाले. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे रनआउट साठी. नॉट आउट. धावसंख्या 26. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातले मला वाटतं 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया 3 चेंडू मध्ये किती धावा बनवण्यात यशस्वी होतो या गुरुदत्त मानकोली. निलेश पुन्हा एकदा किशोरसाठी अतिशय सुरेख असा फटका साधवलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या इथे मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलेला आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. यानंतरचा होणारा सामना असेल गावदेवी पिंपळघर विपक्ष शेळूमाता अव्वल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. निलेश संदीप साठी हा चेंडू इथे मात्र अतिशय सुरेख खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण केलेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 31. आतापर्यंत 13 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत निलेश यांनी. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु फक्त बघण्याचं काम करणार. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 37 आणि 38 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी पूर्णा या संघासमोर. जर गावदेवी पूर्णा या संघाचं गोलंदाजीचे विश्लेषण बघितलं 3 षटकामध्ये 18 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये निलेश यांनी 19 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलेला आहे संदीप मालियाच्या बॅट मधून कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो या इनिंगचा. त्याला शेळूमाता अव्वल संघाचा कर्णधार तसेच गावदेवी पिंपळकर संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करेन श्री कोणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री अरविंद गोरले तसेच श्री हेमंत खडसरे साहेब आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाहुण्यांना विनंती असे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री अरविंद गोरले साहेब तसेच हेमंत खडसरे साहेब आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच दोन्ही संघाचे कर्णधार शेळूमाता अव्वल गावदेवी पिंपळघर आपणास सुद्धा विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पोलीस हवालदार अरविंद गोरले साहेब तसेच हेमंत खडसरे साहेब
इथे उपस्थित झालेले आहेत. शेलूमता वल संघाचे कर्णधार संजय पाटील हे सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत. हेड आणि टेल असं आहे. नाण्याचं स्वरूप हेड आणि टेल असं आहे. तर कॉल कोणाचा असेल? चला, वल संघाचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे आणि हेड झालेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे शेलूमाता वल संघाने. संजय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्यामागे खास काही कारण? पिंपळगड संघ होम ग्राउंडवर खेळलं म्हणून त्यांना कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा. एकंदरीत 4-5 स्पर्धा झालेल्या असतील 40+ फॉर्मॅटमधल्या. तर एकंदरीत या वर्षीचा परफॉर्मन्स तुमचा कसा राहिलेला आहे? जेमतेम 50-50 राहिलेलं आहे. आणि या सामन्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करणार? नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक हरलेले आहे, घरचं ग्राउंड आहे तुमचं. आता बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करताना समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट ठेवाल? 50 ते 55. तुमची पूर्ण टीम या मॅचमध्ये अवेलेबल आहे. गणेश याचा रोल काय असणार आहे या मॅचमध्ये? बॅट्समन. आणि तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर शेलूमता वल संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर पिंपळगड संघाला बॅटिंगचं निमंत्रण दिलेलं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर सर. थँक यू सो मच ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. संदेश पाटील भिवंडीकर यांचा तुम्हाला सर्वांना नमस्कार. आजचा हा दुसरा दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय. रंगतदार सामना आहे, कारण की लक्ष समोर आहे 38 धावांचं. फार मोठा मॅच यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. शेलूमाता वर्ल्ड टीम इन ॲक्शनमध्ये आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वतः आयोजक यानंतर खेळणार आहेत. वेलकम जितू आणि सर्व टीम. त्याचबरोबर नंदुदादा, आपलं देखील मनोप्रकार हार्दिक स्वागत आहे. आज पूर्ण गणेशामध्ये ड्रेसिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. चला, फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. जी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये फिरत आहेत, चला मैदान सोडायचं आहे आपण. पूर्ण फील्ड सजवली गेली आहे. मानकोली टीम संघाला आपण पाहतोय इन ॲक्शनमध्ये 38 धावांचा टार्गेट. एक छोटासा आव्हान आहे. आता सकाळचं क्षेत्र आहे, धावा डिफेन्स करण्याची ताकद देखील, क्षमता देखील आहे. मात्र एक किलर स्टिक टीम आहे पूर्ण. कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. पूर्णेश्वर वाराई माथाडी पूर्णा सन्माननीय मनोज टावरे यांनी देखील या आयोजनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ती नक्कीच थोड्या टाइमात आपल्यामध्ये उपस्थित असणार आहेत. मॅच कडे बोलूया आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी पूर्ण टीम आपण पाहतोय. यशवंत आणि किशोर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त हा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि लुईस क्वीनचे सामने नेहमी रंगतदार होतात. काल बघितलं आपण गावदेवी रांजोली संघ शेवटपर्यंत इथून गेला नव्हता. जोपर्यंत मॅच संपत नाहीये, स्पर्धा संपत नाहीये, पहिला दिवस संपत नाहीये, शेवटपर्यंत राहिला. कारण की असं वाटत होतं की हा सामना सहजरित्या गावदेवी रांजोली संघ जिंकू शकतो. मात्र काय गोलंदाजी केली आहे जय बजरंग कारोली टीम संघाने. राहुल माली टीमचे कॅप्टन, फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि सुरुवात चांगली होईल हीच अपेक्षा टीमला आहे. कारण की धावा वाचवायचे आहेत, फक्त 38 धावा वाचवायचे 24 चेंडूमध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. पॉवर प्लेचा चेंडू अगदी चांगला चेंडू टाकलाय. शार्प इन कटर आणि आता जोरदार अपील झाली ती विकेट किपरच्या माध्यमातून. थोडीशी चतुराई दाखवली तिथे विकेट किपरने आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. आता पाहूया तिसरे पंच सुनील सर मात्रे कोणत्या प्रकारे निर्णय पोहोचवतील आमच्यापर्यंत. अगदी चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय. गोलंदाज राहुल माली एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि सुरुवात चांगली करताना आता विकेट किपरने थोडंसं खेळ थांबवलं, कारण की स्टंपिंग आणि रनआउटची एक संधी त्याच्याकडे होती. टेक्निकल टीम ओम फोटोस लाईव्ह फ्रॉम मानकोली.
यांच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचा. अजूनही बघितलं जात आहे स्लो मोशन मध्ये माग केली आहे तिसऱ्या पंचाने. फलंदाजाच्या हृदयाचे डोके वाढत असतील, कारण की जर ह्या चेंडूवर जर मोठा विकेट जर मिळाला तर मानकुली टीम एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. जर बॅटर सेफ असेल तर मग खतरे की घंटी मानकुली संघासाठी. पाहूया सुनील मात्रे चेक करतायत तिसरे पंच. सुरुवातीलाच 4 वेळा आपण बघितलं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पहिल्याच मॅच मध्ये. सर्वचे सर्व खेळाडू आमच्याकडे बघतायत, कारण की हा महत्वाचा निर्णय असेल. जर पहिल्याच चेंडूवर जर विकेट मिळाला तर एक चांगली सुरुवात मानकुली संघाची होऊ शकतो. जर बॅटर सेफ असला तर मग येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल. टच अँड गो असा नक्कीच तिसरे पंच सांगतायत. पाहूया पण मात्र काय ते निर्णय घेत आहेत. आउट. आणि आता इथे रनआउटचा विकेट नक्कीच मिळालाय. बॅटर थोडासा पुढे आला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता विकेट किपरने. नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की 50% चान्स ऑफ द विकेट किपर. विकेट किपर जेव्हा चांगला काम करतो तेव्हा सामना जिंकला जातो आणि ते विकेट किपरची चतुराई पाहायला मिळाली. फलंदाज एकाएक बात करत होता, नो स्ट्राईकच्या फलंदाज सोबत चर्चा करत होता, मात्र विकेट किपरला माहिती आहे पंचानं कॉल केला नाहीये, पुढे निघून गेला आणि त्याची संधी घेतली. पहिला विकेट रनआउटचा मिळाला राहुल माली यांना. एक चांगली सुरुवात मानकुली टीम संघाची पाहतोय आपण. मानकुली संघ खेळतो आणि आज मानकुलीच्या ऐतिहासिक मैदानावर एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा अल्पेची आज पहिली दिवसाची हजेरी असेल संध्याकाळी. नक्कीच 4 मिनिटं वाया गेलेली आहेत या डिसिजनला. पंच नक्कीच या गोष्टीकडे आपण देखील लक्ष घ्या, कारण की आजचा दिवस फार मोठा आहे आणि मॅचेस चांगले आहेत. राहुल माली राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू टर्न केलाय चेंडूला. गली पोदे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. रवी आपलं खातं ओपन करतो एका धावाने. टीमचं श्री गणेश धावाने सुरुवात. पॉवर प्लेचा षटक फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना गोलंदाज राहुल माली लाईन मध्ये गोलंदाजी करतायत. फोर्स केला होता फलंदाजाला ऑफ साइडला खेळण्यासाठी. ओ स्विंग अँड मिस. काही गती पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू अगदी स्लो डिलिव्हरीने टाकले आणि हा तिसरा चेंडू अगदी वेगाने टाकला गेला होता. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. मानकुली टीम चांगला संघर्ष करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला चांगली फील्ड पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट. फलंदाज यशवंत यांचं देखील खातं ओपन होत आहे. धाव संख्या 2 धावा धावफलकावर. काल आई गावदेवी रांजोली टीम संघाला 33 धावा झाल्या नव्हत्या. 38 धावा बनवेल का टीम आई गावदेवी पूर्ण. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. धमाका सुरू झालाय. पूर्ण टीम संघाच्या माध्यमातून आलाय चौकार. खूप चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. फलंदाज रवीच्या माध्यमातून चौकाराने आगाज करताना आपल्या डावाला. धाव संख्या धावफलकावर होते ती म्हणजे 6 धावा. निलेशच्या षटकामध्ये जे 19 धावा मिळाल्या अल्पेश, तिथेशीच भरपूर धावा झाल्या त्या मानकुली टीम संघाच्या.
कारण की 3 गोलंदाजांनी फक्त 18 धावा खर्च केल्या होत्या आणि एका गोलंदाजाने 19 धावा. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, विकेट किपर चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का लागला टीम आई गावदेवी पूर्ण संघाला. बॅटर आउट. नेक्स्ट मॅच स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सर्व ड्रेसिंग मध्ये 25 चा स्कॉट आहे. 25 चे 25 जण पूर्ण ड्रेसिंग मध्ये आलेले आहेत, कारण की घरची स्पर्धा आहे आणि घरच्या स्पर्धेमध्ये सर्व खेळताना पाहायला मिळतील. कोणाला संधी मिळेल, कोणते जे नशीबवान 11 खेळाडू आहेत ते मैदानामध्ये पाहायला मिळतील आई गावदेवी पिपलगड संघाच्या माध्यमातून. थोडासा दबावामध्ये गेली आहे टीम आई गावदेवी पूर्ण. काय गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. जरी 2 विकेट रनआउटचे मिळाले, मात्र जी सुरुवात हवी होती राहुल माली याच्या माध्यमातून ती सुरुवात करून दिली. टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन म्हणजे संघाचा सेनापती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश. थांबावा लागेल खेळपट्टीवर, धाबा बनवाव्या लागतील. जास्त नाहीये, 38 धाबा बनवायचे आहेत. जेव्हा आव्हान कमी असतो तेव्हा सुरुवात तुमची चांगली होणं फार महत्वाची आहे. मात्र सुरुवात इथे केली आहे टीम मानकोली संघाने. श्री गुरुदत्त मानकोली फार जुना जाणता नाव आहे, फार जुना संघ आहे. भरपूर वर्षापासून सर्व खेळाडू खेळत आले आहेत. काही नवीन चेहरे देखील मानकोली संघामध्ये आले, मात्र जुने चेहरे अजूनही तुम्हाला पाहायला मिळतात खेळताना. त्याच्यामध्ये खास करून जर बघितलं आपण गोलंदाज राहुल माली याला, आणि आता त्यानंतर आपण पाहतोय मनोज गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आहे. पहिला चेंडू फ्लाइट डिलिव्हरी होती, त्याच्यावर आपण बघितलं हलकासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. एकच धाव इथे घेता येईल. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. मनोज केनी फार वर्ष ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण त्यांना खेळताना बघितलं. वय 40 गाठल्यानंतर श्री गुरुदत्त मानकोली टीम संघासाठी खेळताना आपण त्यांना पाहतोय. एक षटकार जरूर त्याने पेश केला होता. गोलंदाजी जिम्मेदारी देखील त्याच्या खांद्यावर आहे. मात्र निलेश आणि यशवंतला खेळपट्टीवर थांबावा लागेल. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पूर्ण झाला होता. चेंडू खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो जर गोलंदाजी एंड कडे आला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. धाव संख्या 10 धावा म्हणजे 28 धावा अजून इथून पाहिजे, ते म्हणजे पूर्ण संघाला. मनोज केनीचे प्रयत्न आहेत जास्तीत जास्त धावा थांबवण्यासाठी. ओ पुन्हा एकदा फिरकी चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर चेंडू टाकला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. ही खासियत आहे मनोज केनी याची, चांगली गोलंदाजी. चेंडूला टर्न केला जातोय. 3 चेंडू चांगले टाकले, 3 चेंडू अजून चांगले टाकायचे. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? काय गोलंदाजी आहे. असं वाटतं की विकेट किपर आणि गोलंदाजच खेळतोय आता खेळपट्टीवर, ज्या प्रकारची गोलंदाजी होते. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज केनी. आता मात्र टॉप एज होता, चेंडू हवेमध्ये होता. मनोज केनी स्वतः चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मनोजच्या हातातून 2 घेतले जात आहेत धावा आणि आता इथे थोडेस निराश देखील होत आहेत मनोज केनी. क्विक थ्रो करणं फार महत्वाचं होतं. मात्र मी एक म्हणेल की गोलंदाजी एंड कडे जर कोणी गेला असता तर कदाचित विकेट देखील मिळाला असता. 2 धावाने धावफलकावर 12 धावा झालेल्या आहेत. फाईट बॅक करावी लागेल. जर हा चेंडू जर मोठा फटका आला नाही तर मग दबावामध्ये पाहायला मिळेल टीम आई गावदेवी पूर्ण. ओ मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. गुड बॉलिंग. फक्त 5 धावा आलेल्या आहेत. हीच काहीतरी सुरुवात अल्पेश मागच्या डावामध्ये झाली होती, जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्ण संघाच्या गोलंदाज यशवंतने फक्त 9 धावा खर्च केले होते. प्रशांतने 4 धावा दिल्या होत्या आणि विठ्ठल याने 5 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या होत्या. तेच कदाचित आता टर्निंग पॉइंट ठरताय. त्या स्लॉगोरच्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या. स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. आपण स्वागत सन्मानाकडे देखील बोलतोय. पाहुण्यांचा स्वागत सन्मान होणं फार महत्वाचं आहे. सन्माननीय नंदू भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कोणगाव पोलीस निरीक्षक आपण पाहतोय अरविंदजी गोरले साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करूया. आपण मित्रांनो, आपण नेहमी म्हणत असतो की बॉर्डरवर आर्मी
आणि भारताच्या आतमध्ये पोलीस निरीक्षक आपल्याला सुरक्षित ठेवत असतात. नक्कीच त्यांचा हा सन्मान इथे आई गावदेवी चषक पिंपळघर 2025 या स्पर्धेमध्ये केला जात आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र, माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. साहेब आपण या कार्यक्रमाला आलात, धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय हेमंत खडसरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचे देखील स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे आयोजक नंदू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. त्याला देखील माहेची उपदार देणारी ही श्वाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ प्रेम वाढवण्याकरता आज सन्मान केला जात आहे. बॅक टू क्रिकेट. आइए दोस्तों, फिर से एक बार सुरुवात झाली आहे मोठ्या पटक्यानं. इथे गॅप मध्ये खेळला गेलाय आणि फिल्डिंग चांगली आहे. इथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. गोलंदाज सुनील माली आलाय, अजून एक जुना जाणता नाव, मानकुली टीम संघाचा अनुभवी क्रिकेटर आहे. हा महत्वाचा हा षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी होणं फार महत्वाचं आहे. वेलकम मंगेश भोईर, कार्याध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल व्यासपीठावर आपण. सुंदर असा हा स्ट्रोक, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट होतात. आता संघर्ष सुरू झालाय. टीम आई गावदेवी पूर्ण टीम संघाचा धावा घेण्यासाठी संघर्ष करताना आपण पाहतोय. आज मानकोली संघ बरोबर 6 वाजता सकाळी मैदानावर सराव केला असावा. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनील मोठा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट वर व्यवस्थित चेंडू आलेला नाहीये, मात्र फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव घेता आलाय. चांगला खेळ इथं पाहायला मिळते श्री गुरुदत्त मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. कुठेतरी मोठ्या फटक्यांना बंदी आणली आहे. एकच चौकार आला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तो कव्हर केला होता राहुल मालीने आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी मनोज केनीची. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आलाय. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो त्याहून चांगला आहे. फक्त एकच धाव घेता येईल. पुन्हा एकदा आमच्याशी जुळत आहेत संजय पाटील, शुलमता वर्ल्ड टीम संघाचे कॅप्टन्स. गोलंदाज प्रयत्न करतोय थांबवण्याचा, मात्र इथे समीकरण सोपं नाहीये. 8 चेंडू 21 धावा बनवायचे आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. पंच भाऊ पाटील सर फ्रॉम खारबाव आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव मिळते. नेक टू नेक फाईट बॅक करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. 20 धावा अजूनही बनवायचे आहेत. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न आहे. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळते. दबाव काय असतो ते नक्कीच इथे पाहायला मिळते पूर्ण संघावर. दबाव न घेता आता एखादा मोठा फटका आला नाही तर मग इक्वेशन 6-20 असेल. पुन्हा एकदा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. नक्कीच आऊस द्यायचा अपील देखील झाला होता, पंचांनी नकार दिला तिथे. तर बॅट कट होती शेवटच्या मोमेंटला पंचांनी देखील सांगितलं. तर शेवटच्या चेंडूवर आला एक सिंगल. 7-6-19 इक्वेशन आहे. आता 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 19 रन. मॅच रंगतदार होत आहे. नक्कीच कोण षटक टाकणार मानकुली टीम संघाच्या माध्यमातून, कोणाचा विचार केला जातो हा चर्चा थोडीशी होते मैदानामध्ये. चर्चा करणं फार महत्वाचं आहे. 6 खेळाडू एकत्र जमतायत. 7वा जाण्याच्या तयारीमध्ये 8वा कॅप काढून पोहोचला गेलाय. मात्र ऑप्शनला भरपूर गोलंदाज आहे मानकुली संघाकडे, मात्र संदीपच असावा चौथा गोलंदाज हे सर्वांना ठाऊक आहे. यस, अनुभवी गोलंदाज चेंडू हातामध्ये दिला गेला. वेलकम सदानंद मात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या आपण व्यासपीठावर सुंदर असा हा व्यासपीठ तुमच्या करिताच बनवण्यात आलेला आहे. आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
पहिला सामना रंगतदार आहे. कालचा देखील उद्घाटनीय सामना रंगतदार झाला होता आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहा किती चांगली आहे. मनकुली आणि पूर्ण याच्यामध्ये झालेली ही लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे. संदीप माली ज्युनियर गोलंदाज करेल का 19 धावांचा संरक्षण. मात्र फलंदाजाला इथून एकच सांगेल, अभिनय तो कभी नाही. फलंदाज सज्ज होत आहे, निलेश सज्ज होत आहे. लेग स्टंपचा हा चेंडू फक्त टर्न केलाय. स्ट्राइक चेंज तर झाली आहे, मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि फलंदाज बाद. विकेट. बॅटर आउट झालाय. इथे चर्चा करतायत पंच, त्याचबरोबर मानकुली टीम संघाचे खेळाडू. चर्चा करणं देखील फार महत्वाचं आहे, कारण की येणारा बॅटर हा डिटर फलंदाज आहे. संजय मैदानाच्या आतमध्ये पडतोय. वेलकम सोमनाथ चौधरी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे हनुमान सरोली टीम संघाचे कॅप्टन, त्यांच्या स्पर्धेमध्ये काय मेहनत घेतली होती आणि आता पिंपलगड संघाच्या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच पिंपलगड संघाचं नेहमी त्यांच्यावर प्रेम राहिलं आहे. त्यांचा फोटो फ्रेम बनवण्यात आलेला आहे. आपण या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडेसे इंजर्ड झाले होते ते, त्यानंतर क्रिकेटपासून 2-3 स्पर्धा ते दूर राहिले, मात्र रिकवर करतायत. ते फिटनेस मध्ये आहेत. संदीपने सुरुवात केली आहे रनआउटच्या विकेटनं. अजूनही ते धावांची जर विचार केला आपण 5-18 हा इक्वेशन आहे. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 3 मोठे फटके, मॅच फिनिश. काल जय बजरंग कारोली संघाचा भारत पाटील विचारही केला नसेल की 29 धावा खर्च होतील एका षटकामध्ये. हा खेळ आहे, क्रिकेट आहे, नशिबाचा खेळ आहे. ज्याचे नशीब चांगले तो नक्कीच चांगला खेळत असतो. थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मानकुली टीम. ऑलरेडी आपण भरपूर उशिराला आलेला आहात, तर आपण एकत्र होऊ नका. कमी वेळेमध्ये थोडेसे आपण स्पीडअप करा. आपण संदीप माळी, महत्वाची गोलंदाजी, महत्वाच्या धावा आहेत पूर्ण टीम संघासाठी. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. सुरेश गरज सर फ्रॉम कारिवली आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा येतोय. एक धाव किती महत्वाची आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय का नाही पाहूया आपण. नक्कीच लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. इक्वेशन अल्पे सांगत आहे की 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. आता जर मोठा फटका आला नाही तर मग एक चांगली स्थिती होऊ शकतो मानकुली टीम संघाची. गोलंदाज संदीप महत्वाचा षटक टाकताना आपण पाहतोय. लोअर फुलटा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. चेंडू चाललाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये येतोय. फ्लॅट 6. वॉड स्ट्रोक. मॅच गरम केली फलंदाजाने. षटकार निलेच्या बाट मधून आलाय आणि आता धावा वेगाने वाढतायत धावपलकावर. 28 म्हणजे 10 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. काय मॅच होत आहे. जिद्द क्रिकेटची पाहायला मिळत आहे. कोणताच संघ हार मानत नाही अजूनही मैदानामध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू देखील असा वाटला होता प्रेक्षकांना की बाहेर जाईल, मात्र खडेखडे लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर नव्हता. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 मोठे फटके, मॅच फिनिश. 1 चेंडू डॉट. मानकुली चांगल्या स्थितीमध्ये. हुक केला चेंडूला. वॉड स्ट्रोक. ओ माय गॉड. आता चेंडू सीमारेखा पार आणि आता आली आहे मॅच मध्ये रंगत. कारण की पंच 6 की 4 दिलेला आहे. म्हणजेच 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. काल करून दाखवलं नामदेव चौधरी फ्रॉम सरोलीपाडा. जे बोलले सरोलीपाडा संघाच्या नामदेव चौधरीने गोल्डन 6 लगवला होता कालच्या दिवसामध्ये.
काय स्ट्रोक खेळला गेलाय. फलंदाज निलेश, खतरे की घंटी बज चुकी है अब मानकुली टीम के लिए. कारण की मागच्या 3 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. आता एका चेंडू मध्ये 6 धावा बनवायचे आहेत. एक चेंडू आणि 6 धावा. थोडीशी चर्चा पाणी मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी संदीप मालीने हृदयाचे डोके वाढवलेले आहेत मानकुली टीम संघाचे. पहिलाच सामना रंगतदार सामना आहे. सोमनाथ चौधरी जोडतायत आमच्याशी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. काल बसणं त्यांना अनाउन्समेंट करतोय आपण. ते प्रेक्षकांमध्ये बसणं खूप पसंत करतायत. मात्र आपण कॅप्टन आहात सरुल टीम संघाचे. आपण या व्यासपीठावर. एक चेंडू आणि 6 धाबा. एखादा गोल्डन सिक्स पाहायला मिळेल अल्पेश. काल नामदेव चौधरी त्यांच्या माध्यमातून गोल्डन सिक्स लगावला होता आणि काल प्लेअर ऑफ द डे ठरले होते. पैठणी साडी या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन गेले संध्याकाळी. महत्वाचा चेंडू, महत्वाचा बॅटर. एक चेंडू आणि 6 धाबा. संदीप, ओ दबाव दबाव काय असतो तो पाहायला मिळते गोलंदाजावर. हातातून चेंडू सडकला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू उचलला जाईल आणि गोलंदाजीला पुन्हा एकदा तयारीमध्ये संदीप माली. मानकुली की पूर्ण. हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा चेंडू आहे. एक चेंडू 6 धावा. संदीप, हो हो हो, उडवला चेंडूला हवेमध्ये आणि चाललाय चाललाय. हो 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 माय गॉड. दुसरा गोल्डन सिक्स या स्पर्धेचा. बॅटर आहे निलेश. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच देखील निलेश. क्या बात आहे. मूड बनवला पहिल्याच मॅच मध्ये. म्हणून सांगतो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. मी नेहमी सांगत असतो. मॅन ऑफ द मॅच एक